जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. उजळणी पाहता पाहता 8व्या दशकातील 7वा समास आला. मोक्ष लक्षण. मोक्ष किती दिवसात मिळेल असा मुख्य श्रोत्याचा प्रश्न. त्याच्यावरती समर्थांनी विवरण सुरू केलं आणि आता ते मोक्ष म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल विवरण करतायत. मागा श्रोतयांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे मोक्षास कैसे. तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लाधला तेही ऐका. समर्थ म्हणतायत आपल्याला की मोक्ष म्हणजे काय हे आता जाणून घेऊया. काही गोष्टी उघड आहेत की जोपर्यंत आपल्याला संत संगती नाही, जोपर्यंत आपण संतांच्या संगतीत येऊन आपण स्वतः बद्ध आहोत हे ओळखलं नाही, तोपर्यंत आपण मोक्षाच्या दिशेला जाणार नाही. नाहीतर मोक्ष म्हणजे केवळ एक शब्द आहे आपल्यासाठी. मोक्ष पाहिलाय कुणी? जर आपण बद्ध दशेतच आहोत तर आपल्याला बद्धताच माहीत आहे आणि तीही संत सहवासामध्येच कळेल. नाहीतर अशी परिस्थिती आहे की जो बांधला गेलेला आहे त्याला हे माहीतच नाही की आपण बद्ध आहे. संत संगतीशिवाय परमार्थातलं पानही हलत नाही. संत संगतीमध्येच हे कळून येतं की आपली कोणती दशा आहे. आता पहा पुढची ओवी. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी. आपण संकल्पानं बांधले गेलेलो आहे असं समर्थ म्हणतायत. आता या दृष्टीनं आपण कधी विचार केला होता का? समर्थ म्हणतायत म्हणून आपण त्या दृष्टीनं विचार करतो. यालाच म्हणायचं संत संगतीमध्ये परमार्थाची सुरुवात होणं. लक्षात घ्या, आपण आपलं जीवन जगत आहे. कोणालाही विचारलं की तू जीवन जगतोयस का, तर आपण होकारार्थीच उत्तर देऊ. पण आपण जगतो म्हणजे काय करतो इकडे आपलं लक्ष असत नाही. संत आपलं लक्ष त्या बाजूला वेधतात. पहा, तुझ्यामध्ये प्राण खेळतायत म्हणून तू जिवंत आहेस. काही गोष्टी तू करू शकतोस. लेखन, वाचन, मनन, चिंतन, श्रवण, त्याच्यावरती विचार, पुन्हा काही कर्मे करू शकतोस. अनंत प्रकारच्या गोष्टी देहामार्फत घडतात. पण आत काहीतरी सत्ता आहे म्हणून देह हे कार्य करू शकतो. या बाजूला संत आपल्याला नेतात. मग आपली पाहण्याची दृष्टी बदलते. नाहीतर पहा, आजपर्यंत आपण आरशापुढे उभं राहतो आणि हाच मी आहे असं म्हणत असतो. संत आपली दृष्टी बदलतात. ते आपल्याला सांगतात की हे तुला दिलेलं एक प्रकारचं हत्यार आहे, एक प्रकारचं आयुध आहे, एक प्रकारचं साधन आहे, ज्यानं तू कर्म करतोस. ऑफिसमध्ये गेला, तिथे काम केलं, पैसे मिळवले, घरी आला, घरी पैसे खर्च केले, कुठे पैसे जपून ठेवले, साधनेला बसला, संत संगतीला गेला किंवा काहीही केलं तरी वेगवेगळी कर्मेच आहेत. ही सगळी कर्मे आपल्या देहाच्या मार्फत होतात. ती कर्मे होताना आपल्याला मन वापरावं लागतं, बुद्धी वापरावी लागते. ती सुद्धा साधनच आहेत हे संत आपल्याला सांगतात. नाहीतर आपला असा दृष्टिकोन असतो की मी कर्म करतो, मी अभ्यास करतो, मी काम करतो, मी पैसे कमवतो. प्रत्यक्षात इथे मी कुठे असत नाही. देहामार्फत गोष्टी घडत असतात आणि देहापर्यंतच थांबत असतात. कुणी असा आजपर्यंत अनुभवलेला आहे का की मनामध्ये श्रीखंड खाल्लं आणि पोट भरलं, मनामध्ये पैसे मिळवले आणि पैसे मिळाले? पैसे मिळणं, पोट भरणं, वासना तृप्ती होणं, दृश्याचा कोणताही अनुभव येणं हे देहापर्यंतच मर्यादित राहतं. त्याच्या पलीकडे येऊ शकत नाही. आणि आपण मात्र त्या देहाच्या पलीकडे असतो. हे सद्गुरू संत आपल्याला दाखवून देतात. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण बांधले गेलेलो आहोत. बांधले गेलेलो आहोत म्हणजे गैरसमजामध्ये आहोत. आपल्यापाशी एक संकल्प आहे की मी देह, मी जीव,
मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझी बुद्धी, हाच तो संकल्प ज्यांना आपण बांधले गेलो. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. हे जीवपण हीच बद्ध दशा. समर्थ म्हणतायत, संतांच्या कृपेनं विवेकानं आपण त्यातून मुक्त होतो. असं नाही, असं आहे, हा विवेक विचार संत आपल्याला देतात. मग प्रश्न येतो की हा संकल्प आला तरी कसा? हे स्वप्नातच स्वप्न कसं पडलं असं विचारण्यासारखं आहे. अहो, झोपी गेलो म्हणून स्वप्न पडलं, म्हणजे दृश्याचं भान आपण घालवलं म्हणून स्वप्नात गेलो. समर्थ सांगतात ही गोष्ट मात्र अनंत जन्मांची झालेली आहे. मी जीव ऐसा संकल्प दृढ धरिता गेले कल्प, म्हणजे पुष्कळ काळ गेलेला आहे. तेणे प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. पहा, एक प्रयोग करून बघा. आपल्या मनामध्येच आपण जर घोळवलं की खिशामध्ये 10 रुपये आहेत, तर खरोखर आपल्याला काही काळानंतर वाटायला लागतं की खिशात 10 रुपये आहेत. साध्या मानसिक प्रयोगाचा सुद्धा इतका परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. इथं तर आपण अक्षरशः देहच आहोत या भावामध्ये अनंत जन्म जगत आलेलो आहे. म्हणून कल्प असा शब्द समर्थांनी वापरला. त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्या बुद्धीमध्ये दुसरा निर्णय होऊ शकत नाही, म्हणजे दुसरा भाव तिथं स्थिर राहू शकत नाही. एकच भाव, मी म्हणजे देह. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता, अशा पद्धतीचा आपला भाव. पहा ना, कुठून आलास असं आपल्याला कोणी विचारलं तर इकडून आलो असं आपण उत्तर देतो. देहाला उद्देशूनच उत्तर देतो. आला नाहीस का? हो, आलो नाही कारण असं असं झालं. हे आलो नाही आपण जे म्हणतो ते देहाला उद्देशूनच म्हणतो. आलास का? हो आलो असं म्हणतो. हे आलो म्हणणं सुद्धा देहाला उद्देशूनच म्हणतो. हाक मारल्यानंतर आपण वळून पाहतो. कुणाला हाक मारली? आपल्याला हाक मारली. आपण कोण? तर आपलं बोट देहाकडे जातं. अशी ही देहबुद्धी दृढ झालेली आहे. लहान बाळाला दाखवतात पहा, वरती पंखा आहे. सारखं दाखवल्यानंतर त्या लहान बाळाला कुणी विचारलं, अगदी अनोळखी व्यक्तीनं जरी विचारलं पंखा कुठे, तर ते बाळ वरती बोट करून दाखवतं. आपोआप कसं करेल? त्याच्यावरती संस्कार केले गेले, त्याला दाखवलं गेलं पंखा कुठे आहे, मग त्यानं बोट वरती केलं. तसं आपणच आपल्यावरती देहबुद्धीचे संस्कार करत आलेलो आहे. म्हणून ती देहबुद्धी दृढ झालेली आहे. मग हा देह जन्माला आलेला कळतो ना, आपल्याला जन्म झालेला आठवत नाही. पहा, आपण ज्या क्षणी आईच्या उदरातून बाहेर आलो तो क्षण आपल्याला आठवत नाही. पण आपण जगात अनेकांना जन्माला येताना पाहतो, मरताना पाहतो, आजार भोगताना पाहतो, सुख भोगताना पाहतो. आपण हे पाहतो की मेल्यानंतर देहाला जाळलं जातं. आणि आता पहा, जर हा देह म्हणजेच मी इतका दृढ भाव असेल तर मग वाटणारच ना की मी जन्माला आलो होतो आणि मी आता मरणारही आहे. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, हा तो भाव. मग आता जे कर्म हातातून घडेल त्याचं फळही मलाच मिळणार, असाही भाव त्याबरोबरच येऊन चिकटतो. दुसऱ्या कोणाला फळ मिळणार? मीच तर इथे आहे. कुणी खणली जमीन? मी खणली. पीक कोण घेणार? मी घेणार. असा हा मी. वस्तुस्थिती अशी आहे की खणली गेलेली आहे जमीन. ही गोष्ट खरी आहे की जमीन खणली गेली, पण ती देहामार्फत खणली गेली. देहामध्ये जो विद्यमान आहे तो जर नसता तर देह कार्य करू शकला नसता. ही गोष्ट आपण विसरतो आणि देहाला सत्यत्व देतो. असं पहा, चुकीच्या वाटेवरती एक पाऊल पडलं, मग दुसरं, मग तिसरं, तर चुकीची वाट आपण चालली असाच अर्थ होतो. चुकीची वाट मुक्कामाला कशी नेणार? तसंच आपलं झालेलं आहे. पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना. ऐसी जयाची कल्पना दृढ झाली. तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला. जैसा स्वये बांधोन कोसला मृत्य पावे. अशी आपली ही चुकलेली वाट आहे.
प्रत्येक कर्मामध्ये आपण कर्तृत्व भावानं अडकतो आणि कर्माशिवाय जीवनामध्ये दुसरं काहीही अस्तित्वात नाही. नवजात अर्भकाचं रडणंसुद्धा त्याचं कर्म आहे असं शास्त्रकार सांगतात. इतकंच काय, आपण पहिला श्वास जेव्हा घेतला तिथेच कर्माला सुरुवात झाली. इतकं कर्म देहाला चिकटून आहे आणि आपण जर त्या कर्मात कर्तृत्व भाव ठेवत असू तर तिथेच आपण देहबुद्धीला दृढ करायला सुरुवात करतो. भांड्याचा डाग घालवायचा म्हणजे त्या भांड्याला साबणाच्या पाण्यात ठेवावं लागतं का उलट त्याच्यावरती आणखी तेल टाकलं तर तो डाग निघेल? तसं आपलं झालेलं आहे. डाग काढायच्या ऐवजी आपण आणखी तेल टाकत राहतो, आणखी पदार्थ टाकत राहतो आणि डाग घट्ट होत जातात. समर्थ आपल्याला सांगतायत की हेच आपलं बंधन आहे. आपणच स्वतः घालून घेतलेलं, आपणच त्यामध्ये गुरफटतो आणि आपणच त्यामध्ये मरून जातो. समर्थ हे कळण्यासाठी रेशीम किड्याचं उदाहरण देतात. स्वतःला तो गुंडाळून घेतो आणि त्यातच त्याचा शेवटी मृत्यू होतो. याच आपल्या दशेला समर्थ अज्ञान म्हणतात. तैसा प्राणी तो अज्ञान, नेणे भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. माझं जन्म मरण काही सुटत नाही असं तो म्हणतो. माझं म्हणजे कोणाचं हे त्याला माहीत नाही. संत सांगतात की अरे तूच ब्रह्मरूप आहेस, म्हणजे मुळात तुलाच जन्ममरण नाही आहे. तर पहा, माझं जन्ममरण सुटत नाही ही तक्रार किती खोटी आहे, किती फोल आहे. आपल्या गैरसमजातून आलेली तक्रार आहे ती की आपल्याला जन्ममरण आहे. आपण कोण आहोत हे माहीत नसणं हे अज्ञान, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास देह म्हणजेच आपण आहे असं वाटणं. आपला जन्म झाला आहे, आपण आता मरणार आहे असं वाटणं हेच अज्ञान आहे. असं पहा, आपण एकदा वाट चुकलो की त्या वाटेवर आपण कितीही पावलं टाकली तरी ती सगळी पावलं चुकीच्याच दिशेनं जातात. हिमालय उत्तरेकडे आहे. दक्षिण दिशेला आपण जायला लागलो आणि म्हणायला लागलो हिमालयाला चाललो, तर आपली वाट चुकलेली आहे. त्या दिशेला आपण कितीही पावलं टाकली तरी ती हिमालयाच्या दिशेला जात नाहीत. तसं जो अज्ञानामध्ये आहे, जो देहाला मी समजतो, मनाला मी समजतो आणि त्यातून त्याला सत्यत्व देतो, त्याचे पुढचे समजही त्याच पद्धतीचे असतात. आता काही दान करू, पुढिल्या जन्मासा आधारू, तेणे सुखरूप संसारू होईल माझा. काहीतरी दान करूया म्हणजे या जन्मात सुख मिळेल किंवा पुढच्या जन्मामध्ये आत्ता केलेल्या दानाचा उपयोग होईल. हे आणि असे बऱ्याच प्रकारचे समज असतात. पूर्वी दान नाही केले म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की, म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे. पहा, असलेल्या परिस्थितीचा दोष आपल्यालाच तो देतोय. माझ्या हातनंच काही दान घडलं नाही म्हणून आत्ता दारिद्र्य आलेलं आहे. बघू आता तरी दान करूया म्हणजे श्रीमंती येईल. काहीतरी दान करू, ताम्र नाणं असेल, वस्त्र असेल, तर ते जितकं दान करू त्याच्या कोट्यावधी पटींनी परत मिळेल. हे आणि असे अनेक समज नव्हे, गैरसमजच. कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी, आशा धरली अभ्यांतरी कोटी गुणांची. रुका आडका दान केला, अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. तो मी खाईन पुढलिये जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणियांची. आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा. पहा जगात चाललेला आत्ताचं चित्र आणि समर्थांचा हा उपदेश. किती परखडपणे समर्थांनी सांगितलंय की अशा प्रकारे आपल्या देहाला सत्यत्व देऊन केलेलं कोणतंही कर्म हे खोटंच ठरतं. सत्यता जाणून त्या कर्मामध्ये राहिलं पाहिजे ही मेख संत चरणांपाशीच कळते. नाहीतर बाकी सगळ्या केवळ फुकटच्या अपेक्षा आहेत, गैरसमज आहेत आपले. त्यातून बाहेर याला समर्थ सांगतात. अमुक अमुक तीर्थक्षेत्री दान केलं तर कितीतरी पटींनी मिळेल. अमुक अमुक मी दान केलेलं आहे, पहा माझं दान केवढं झालं, आता पुन्हा ते भोगण्यासाठी मी जन्म घेईन. हे आणि अशा प्रकारचं बोललं जातं कारण अज्ञान. समर्थ म्हणतायत आपल्याला की जो तू आहेस
त्यालाच मुळात जन्ममरण नाही, तर कुठल्या जन्ममरणाच्या वार्ता करतोस? कुठल्या पापपुण्याच्या वार्ता करतोस? कुठल्या कर्मांमध्ये कर्तृत्वभावानं अडकतोस? हे आपल्याला कळत नाही, म्हणून तर आपलं अडकणं सुरू आहे. आणि जोपर्यंत आपलं अडकणं सुरू आहे तोपर्यंत आपली पुनरावृत्ती आहे. हे बी तू पेरलंस का? आपण जर होकारार्थी मान डोलवली तर त्या झाडाखाली आपणच बसणार आहे. तू बसला आहेस का म्हटल्यानंतर त्या झाडाचा उपकार आपल्यावरती आला, मग तो उपकार फेडायला परत आपण येणार आहे. आपल्याच गैरसमजातून आपणच स्वप्नात स्वप्न पाहत राहिलो आहे. अशी आपली जन्ममरणाची मालिका अज्ञानामुळं चालू आहे. समर्थ स्पष्ट सांगतायत पहा, आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा. बहुता जन्माचे अंती होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. हा जो नरदेह आहे हा सहज मिळालेला नाही. 84 लक्ष योनींचा फेरा होऊन नरदेहाची प्राप्ती होते. अनेक शास्त्रांमध्ये याचे उल्लेख आहेत. जगामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला कोट्यावधी माणसं दिसतील. असं वाटेल की हे शास्त्रांचं म्हणणं चुकीचं आहे की काय? जर नरदेह इतका दुर्मिळ आहे तर इतके कोट्यावधी लोक का दिसतात? पण खरं म्हणजे संतांना शरण जातो तो नरदेह दुर्मिळ आहे. आणि असं पहा, मनुष्य म्हणून केवळ जन्माला आलं म्हणजे आपण मनुष्य होतो का? मनुष्य म्हणून जन्माला येऊन प्राण्यांसारखेच वागणारे बहुसंख्य लोक आपल्याला दिसतील. माणूसही साधं आपल्याला होता येत नाही. असा जो माणूस होतो आणि माणूस होऊन संतांना शरण जातो म्हणजे एक पायरी आणखी वर चढला, असा नरदेह दुर्मिळ आहे. पण इथं मार्ग थांबत नाही, प्रवास संपत नाही. संतांपाशी गेल्यानंतर प्रवास सुरू होतो. त्यामुळं जो संतांची संगती टाकून देतो तो पुन्हा बद्धच राहतो. समर्थ म्हणतात आपल्याला की अनेक जन्मांनंतर ही स्थिती प्राप्त झालेली आहे. तर या स्थितीत आल्यानंतर म्हणजे नरदेह आणि आता संतांपाशी आल्यानंतर ज्ञानप्राप्ती जर घडली नाही तर गर्भवास चुकणार नाही. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण कोण आहे. आत्मदर्शन झालं पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे. ते जर झालं नाही तर आपण पहा जीवभावावरतीच राहून मगाशी जे आपले सगळे भ्रम पाहिले त्या भ्रमातच राहून प्रत्येक कर्म करत राहू आणि प्रत्येक कर्मातून आपण आपली देहबुद्धी वाढवत जाऊ, आणखी चिवट करत जाऊ. अशानं आपली वासनाही दृढ राहील आणि तीच वासना पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला आपल्याला उद्युक्त करेल. जन्म थांबणारच नाही. मृत्यू देहाला येतो त्यामुळे मृत्यूही थांबणार नाही. पुन्हा जन्म मृत्यू हेच सुरू राहील. हे सगळं खरं पाहता घडतं देहाच्या पातळीवर आणि आपण त्यापासून पूर्णपणे वेगळे असतो. समर्थ म्हणतायत, हे ज्ञान नरदेहात प्राप्त करून घ्या. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे. अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीच योनी. समर्थांनी सावध केलंय की पुन्हा आपल्याला नरदेहच मिळेल याचा काही भरोसा नाही. नरदेह मिळाला नाही तर मग आपली संधी चुकली. कारण हा नरदेहच एकमेव देह असा आहे ज्याच्यामध्ये संत संगती करून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. उद्धार न होता जर का देह पडला तर मात्र पुढचा भरोसा नाही. पुढचा भरोसा नाही म्हणजे जो कोणता देह प्राप्त होईल तो अर्थातच नरदेह नाही. मग त्यामध्ये विवेक असत नाही. वाघ म्हणा, सिंह म्हणा, मुंगी म्हणा, कोणताही किडा म्हणा, यांना जर विचारलं की बाबा तू कोण आहेस तर त्यांना ते कळणारच नाही. विचारलंच जाणार नाही. कोणी उपदेश करू शकत नाही. जे काही निसर्गानं आलेलं आहे त्याच पठडीमध्ये ते जीव जगतात आणि मरून जातात. या पलीकडे जात नाहीत. नैसर्गिक जी पठडी आहे, खाणं पिणं प्रजोत्पादन करणं, त्यासंबंधीचे विचार करणं, या पलीकडे जाऊन विवेक विचार फक्त मनुष्यच करू शकतो. समर्थ म्हणतायत, ज्ञानाशिवाय जर मृत्यू आला तर ती संधी जाते आणि मग पुढे काय होईल सांगता येत नाही. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी बहुती केला बहुतापरी, नरदेह संसारी परम दुर्लभासे. समर्थ म्हणतायत हे सगळं वर्णन शास्त्रांमध्ये आहे.
की हा नरदेह कसा दुर्लभ आहे. पुढं त्यांनी शास्त्रांमधलाच एक विषय सांगितलेला आहे आणि तो म्हणजे पापपुण्याची समानता. पाप जर जास्त असेल तर अधोयोनी प्राप्त होते आणि पुण्य जर जास्त असेल तर ऊर्ध्वयोनी प्राप्त होते. नरदेहासाठी मात्र पापपुण्य समान असावं लागतं. पापपुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भागवती. भागवतामध्ये व्यास महर्षींनी सांगून ठेवले म्हणतात समर्थ, की या पापपुण्याची समानता झाली म्हणजे पहा बरं का, अनेक जन्म आहेत, त्या जन्मांमध्ये प्रत्येक वेळी पापपुण्य कुठं ना कुठं तरी घडत आहे. याची जेव्हा समस्थिती येते तेव्हा नरदेह प्राप्त होतो. म्हणजे किती दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे. हे कळण्यासाठी आपल्याला समर्थ हे सांगतात की हे जे आपल्याला आत्ता मिळालेलं धन आहे, नरदेह, त्यामध्ये सुरू असलेले श्वास, आपण भगवंताचं नाम घेऊ शकतो, संत संगती करू शकतो, दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ समजून घेऊ शकतो. नुसते समजूनच नाही तर त्या ग्रंथांमध्ये जे दिलेलं आहे त्याचं आचरण करू शकतो. तर अशा या नरदेहरूपी संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हे जो करून घेत नाही तो मूर्ख आहे आणि खऱ्या अर्थानं आत्महत्यारा आहे, हे समर्थांचं सांगणं आहे. आणि त्याच्या पुष्टीसाठी ते भागवतातील एक श्लोकसुद्धा देतात आणि पुढे त्या श्लोकाचा अर्थही सांगतात. नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी, देव अनुकूळ नव्हे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्धी न तरवे तया, आत्महत्यारा बोलिजे. ज्ञाने विण प्राणियासी, जन्म मृत्यू लक्ष 84, तितुक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. कळकळ आहे इथं समर्थांची. जितक्या योनींमधून तुम्ही जन्म घेतला त्या सगळ्या योनींमध्ये तुम्ही आत्महत्याच केली आहे, जर ज्ञानापर्यंत तुम्ही पोचला नाही तर. हे समर्थांचं सांगणं आहे. नरदेही ज्ञाने विण, कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण, नाना नीच योनी. अशाच पद्धतीचा उपदेश पुढे समर्थांनी सुरू ठेवला आहे आणि आपल्याला जाग करण्याचा त्यांनी कळकळीनं प्रयत्न केला आहे. त्यातून पुढे समर्थांना काय सांगायचं आहे हा भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.